हाय, गुड इव्हिनिंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज ब्लॉग करायचं कारण असं आहे की मी खूप आनंदात आहे. का आनंदी आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगते. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज आपण असंच गप्पा मारूया आणि माझ्या आनंदाचं कारण काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. आज तुमच्याकडे रविवारचं मेनू काय काय आहे? बहुतेक सगळ्यांकडे नॉनव्हेज असेल, चिकन, मटन. आमच्याकडे व्हेज आहे. आज ही लाल माठाची भाजी आहे. आमच्याकडे याला लाल माठ बोलतात. काही काही जण काहीतरी वेगळा शब्द आहे. माझे सासरी काहीतरी वेगळा शब्द वापरतात, मला आठवत नाही. पण आज लाल माठाची भाजी, तांदळाची भाकरी आणि आहे कैरीची भाजी. आता कैरीची भाजी म्हणजे तुम्हाला मी दाखवते. हे असं केलेलं आहे. छान. काय कैरी कापलेली आहे, पण गोड कैरी. त्याच्या मग तेलामध्ये मग फोडणीला टाकलेलं राई, जिरं, हळद आणि आपला मिरची पावडर आणि मग ती कैरी आणि थोडंसं मग नंतरला वरून गूळ वाटीवरती शिजून द्यायचं. झाली कैरीची भाजी. असं कधी काय भाजीचा प्रश्न पडला नाही की काय भाजी करायची, किंवा हा एक ऑप्शन चांगला आहे. आज मुलांचा अभ्यास घ्यायला स्नेहा बेडरूममध्ये बसल्यामुळं आज जरा शांतता आहे. आणि आज झाले माझा मोठा भाचा, तो आता 2 दिवस राहील. असं कुणी ना कुणी आलं ना घरी, भाची मंडळी, तर बरं वाटतं. थोडासा टाईमपास होतो, मजा मस्ती होते. आणि आज माझ्यासाठी खास दिवस आहे आणि बरं झालं तो आला. आज काहीतरी सेलिब्रेट करायचं. माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर मी नक्कीच सांगणार. हे छोटे छोटे लसूण सोलायला ना मला जाम कंटाळा येतो. माझी आई म्हणते की हे छोटे छोटे लसूण डायरेक्ट ठेचून मग फोडणीला टाकू शकतो. मोठे लसूण जे असतात, मोठ्या पाकळ्या लसूणच्या, त्या सोलून टाकावे लागतात. तर ह्या छोट्या छोट्या अशा टाकल्या तर चालतं, पण मला जमतच नाही माठाची. आता दुसरी भाजी काय करायची ते सुचतच नाही मला अजिबात. काय करू? स्नेहाला सांगितलं तू अभ्यास घे, मी बाकीचं आवडते. आता मला सुचत नाही की मी भाजी काय करू. आता मला तिचीच हेल्प घ्यावी लागणार आहे भाजीसाठी, की काय भाजी करू. मेन म्हणजे बायकांना ना, म्हणजे घरोघरी तीच आहे सगळं प्रॉब्लेम, की बायका सगळं करते घरामध्ये स्वतःच्या मनाने, पण भाजी काय करू हा प्रश्न लय खूप मोठा असतो. कारण की कोणी काय खातं, कोणी काय नाही. एकाला काय मग बटाटा आवडतो, मग एकाला काय मग पाल्याची भाजी आवडते, एकाला काय मग कडधान्य. हे मग सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता आम्हाला बायकांना खूप असं कसरत असते. बसून ओढायला मी आता स्नेहाशी जराशी हे घेते, ॲडवाईस घेते, कोणती भाजी दुसरी करूया. आणि आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. माझं आनंदाचं कारण काय आहे हे तुम्हाला शेवटला नक्कीच कळेल. दुसऱ्या भाजीचा प्रश्न होता, तो भाजीचा प्रश्न मिटलेला आहे. माझी मम्मी आली तर तिने ऑप्शन दिला की हे सुकी मच्छी, म्हणजे कर्दी म्हणतात आमच्याकडे याला, जी कोळंबी असते ना, छोट्या छोट्या कोळंब्या, त्या सुकवतात. त्याचं नाव, त्यांना मग नामकरण करतात आणि त्यांचं नामकरण असं होतं कर्दी, सुकी कर्दी. ती आता सुकी कर्दी केलेली आहे. लाल माठाची भाजी केली आणि आता भाकऱ्या, ती भाकऱ्या शेकवते आणि तिकडे खाली बसली आहे. तिथे माझी मम्मी भाकरी थापते. अशी कामं वाटून घेतलेली आहेत. आणि मी मगाशी म्हणाले की खूप आनंदात आहे, तर माझ्या आनंदामध्ये ही पण आहे. आमच्या दोघींना खूप आनंद झाला आहे. तर ते कशासाठी झालं आहे ते लवकरच सांगू तुम्हाला पण सरप्राईज. माझ्या माझ्या फेसबुक तिथे कपड्यांवरती असेल मी का गडबडते. हां, म्हणजे यूट्यूब फॅमिली म्हणजे यूट्यूब फॅमिलीला पण कळायला यूट्यूबचं खूप करायला लागतं. काय हवंय आज माझी जीभ अशी का वळते मला काय समजत नाही. अभ्यासाला बसलं की 10 वेळा येणार मामी, बाबा, मम्मा. रुद्राची सवय ही.
आणि मला नेहमीप्रमाणे खूप घाम आलाय. हो माझा भाऊ आज अभ्यास घेतोय आणि नेहमीप्रमाणे तो उघडे बाबा होऊन बसा, त्याच्यामुळे मी दाखवणार नाही. आणि हा अभ्यासाचा एवढा पसारा करून ठेवला आहे आणि तिकडे पण खूप पसारा आहे, तर मी दाखवू शकत नाही. हे स्नेहाचं रोजचं काम भांडी घासणं आणि मी फक्त जेवण झाल्यानंतर पुसते. तर मी मगाशी म्हणाले होते की आम्ही दोघे आनंदी आहोत. नाही सांगायचं का की का आपण खुश आहोत ते? नाही थोडंसं अच्छा, अजून मला असं सांगायला वाटतंय, माझ्या पोटात राहत नाही. आता ही म्हणते थोडंसं सस्पेन्स, तर सस्पेन्समध्ये ठेवूया. मी घेऊन गेले होते ना. आपल्या यूट्यूब फॅमिली सोबत सस्पेन्स ठेवण्यासारखं काय नाही, पण तुम्हाला पण आनंद होईल म्हणून थोडंसं सस्पेन्समध्ये ठेवतो आम्ही. हे थांब मी आली. आता मी माझ्या आईसोबत चालले वॉकला. तिला पण यायचं म्हणून आता याची वाट बघते आणि पुन्हा व्हिडिओ कंटिन्यूस करेन मी पुढे. आता जरा चालू होते कारण की जरा खूप जेवण झाले. आमच्या सेलिब्रेशनची तयारी. स्नेहा चालली आहे केक घेऊन. आता कसलं सेलिब्रेशन आहे? अगं अशी फिरते तशी फिरते, मला असं फिरायला लागतं. कसलं सेलिब्रेशन आहे ते कळेल लवकरच. या स्नेहामुळे मी सांगत नाही, की बोलते की सस्पेन्समध्ये ठेवा. अजून थोडा वेळ. रस्ता पूर्ण सामसूम आहे तरी आम्ही आलो आहे ते केक घ्यायला पटकन. आज जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज आता आम्ही तुम्हाला सांगतोय की आमचा खुशीचा सरप्राईज तुमच्यासोबत सुद्धा आम्ही शेअर करतो कारण की तुम्ही आमचे यूट्यूब फॅमिली आहात. तर सरप्राईज हे आहे की तुम्ही लोकांनी जे आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्याच्या ह्याच्याने आमचे यूट्यूबला 1K फॉलोवर्स म्हणजे 1K+ फॉलोवर्स कंप्लीट झालेले आहेत. तर तुमच्यामुळे ही सगळी गोष्ट झालेली आहे. तर तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. 1Kचे 10K होऊ दे, 10Kचे 1 लाख होऊ दे. तर असंच आम्हाला सपोर्ट करा तुम्ही. आता तुमच्या समोरच हे थांब ना, करू दे ना तिला करू दे. तुमच्याच ह्याच्या सोबतीने आता आम्ही केक ये सेलिब्रेशन केक आहे आपल्या सबस्क्रायबरच्या समोर. अरे 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 थांब दीदूला हाताने खायचं माहिती आहे मला. घे स्नेहाची पण मेहनत आहे खूप आणि माझी मेहनत हा घे तू. हे बघ हे घे हे आणि आमच्या युट्यूबरसाठी हे छानपैकी असं चॉकलेट. दीदू आणि आमच्या रील आणि आमच्या इंस्टाग्राम फॅमिलीसाठी हे. थँक्यू. चला तर मग आपला हा ब्लॉग इथे संपवूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असा तुम्ही सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप मोठी गरज आहे. चला बाय, गुड नाईट. बाय गुड नाईट.